श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। अंतसमयी पितामह भीष्मांनी केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती। पांडव द्यूत क्रीडेमध्ये पराजित झाल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसला। हा 13 वर्षाचा कष्टप्रद कालखंड संपवून ते महाराज धृतराष्ट्रांकडे आपल्या राज्याची मागणी करण्याकरता गेले। त्यावेळी दुर्बुद्धी दुर्योधनाने राज्य परत देण्यास स्पष्ट नकार दिला। भगवान श्रीकृष्ण पांडवांना किमान 5 गावे तरी द्यावीत असा प्रस्ताव घेऊन कौरवांच्या दरबारी गेले होते। त्यावेळी दुष्टबुद्धी दुर्योधनाने स्पष्ट नकार देऊन म्हटले, युद्धाशिवाय मी पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही। दुर्योधनाच्या या वक्तव्याचे महाराज धृतराष्ट्रांनी मौन राहून अनुमोदन केले होते। अशा परिस्थितीमध्ये युद्धाशिवाय अन्य मार्गच उरला नव्हता। अल्पावधीतच कौरव पांडवांचे महायुद्ध कुरुक्षेत्राच्या पावन मैदानात प्रारंभ झाले। कौरवांचे प्रमुख सेनापती पितामह भीष्म होते। त्यांचे आणि अर्जुनाचे घमासान युद्ध झाले। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत होते। युद्धात पितामहांचा पराभव करणे अर्जुनास अत्यंत कठीण होते, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कृपाप्रसादाने अर्जुन पितामहांना परास्त करण्यात यशस्वी झाला। पितामहा कुरुक्षेत्रात शरशय्येवर पडून प्राणत्यागासाठी उत्तरायणाच्या आगमनाची वाट पाहत होते। पितामहासारख्या महान श्रीकृष्ण भक्तास शरशय्येवर का पडून राहावे लागले याचे उत्तर महाभारतात मिळते। तारुण्यावस्थेत असताना भीष्म एकदा मृगयेसाठी बाहेर गेले होते। त्यांना मार्गात एक भला मोठा सरडा रस्त्याच्या मध्यभागी पडलेला दिसला। त्याला घोड्याच्या टाचेखाली येण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्याला भाल्याच्या टोकाने उचलून बाजूस टाकले। दैववश तो सरडा काट्याच्या झुडपात जाऊन पडला आणि मरणोन्मुख अवस्थेत असताना भीष्मांना म्हणाला, हे राजकुमारा, तू मला मरणसमयी काटेरी झुडपात फेकलेस, तुला सुद्धा अंतसमयी काटेरी शय्यास प्राप्त होईल। या शापाचाच परिणाम की काय, पितामहांना अंतसमयी शरशय्यास प्राप्त झाली होती। महाभारताचे युद्ध समाप्त होऊन पांडव विजयी झाले। समस्त कौरव परिवार त्यांच्या प्रचंड सेनेसह युद्धात कामास आला। या भीषण युद्धात झालेल्या मनुष्यहानीमुळे पांडव श्रेष्ठ युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाले होते। यावेळी कुरुक्षेत्रावर ज्ञानाचा सूर्य भीष्म पितामहा अस्तास जाण्याच्या तयारीत होते। त्यांना भेटून 4 ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्यात या उद्देशाने महाराज युधिष्ठिर आपली पत्नी द्रौपदी, बंधू, माता समवेत भगवान श्रीकृष्णांच्या सह कुरुक्षेत्री पितामहांच्या दर्शनासाठी आले होते। तेथे अगोदरच ऋषी मुनींचा मेळावा जमला होता। त्यात देवर्षी नारद, वशिष्ठ, धौम्य, भगवान व्यास, भारद्वाज, परशुराम, असित, गौतम असे महान ऋषी मुनी होते। पंचपांडव अत्यंत विनम्र आणि प्रेमभावाने पितामहांच्या जवळ बसले। त्यांनी पाहिले की पितामहांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले आहेत। ते पांडवांना उद्देशून म्हणाले, धर्मपुत्रांनो, ही अत्यंत दुःखाची आणि अन्यायाची गोष्ट आहे की तुम्ही ब्राह्मण, धर्म आणि भगवंत यांचे आश्रित असून सुद्धा तुम्हाला इतक्या कष्टांना सामोरे जावे लागले। अतिरथी पांडूच्या मृत्यूसमयी तुम्ही अत्यंत लहान होता। त्यावेळी कुंती राणी आणि तुम्हास वारंवार खूप कष्ट सहन करावे लागले। ज्याप्रमाणे आकाशातील ढग वाऱ्याच्या स्वाधीन असतात, त्याचप्रमाणे लोकपालांसह संपूर्ण विश्व हे काल देवाच्या अधीन असते। मला वाटते
तुमच्या जीवनात अप्रिय घटना घडल्या त्या सर्व कालभगवंताच्या लीलाच होत्या. अन्यथा ज्या ठिकाणी साक्षात धर्मपुत्र युधिष्ठिर, गदाधर भीमसेन, धनुर्धानी अर्जुन असे संरक्षणाचे दायित्व पार पाडणारे असतील आणि तसेच भगवान श्रीकृष्णासारखे सुरध असतील, तेथे विपत्तीची संभावना कशी असू शकेल? हे कालरूप श्रीकृष्ण परमात्मा केव्हा आणि कोठे काय करू इच्छितात या गोष्टीस कोणीही जाणू शकत नाही. मोठे मोठे ज्ञानी विद्वज्जन सुद्धा हे जाणण्याची इच्छा करतात, परंतु ते मोहित होतात. पितामहा पुढे म्हणाले, अरे युधिष्ठिरा, या विश्वातील समस्त घटना ईश्वर इच्छेच्या अधीन आहेत. त्यांचे अनुसरण करून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा, कारण आता तुम्हीच या जनतेचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात. पितामहा पुढे म्हणाले, हे ऋषी मुनींनो, श्रीकृष्ण साक्षात भगवान आहेत. ते सर्वांचे आदिकारण आणि परमपुरुष नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशीयांमध्ये लपून ते लीला करीत आहेत. त्यांचा प्रभाव अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. त्यांच्या सत्य स्वरूपास भगवान शंकर, देवर्षी नारद आणि भगवान कपिलच जाणतात. पितामहा पुढे म्हणाले, युधिष्ठिरा, तुम्ही ज्यांना आपले मामे भाऊ, प्रिय सखा आणि सर्वात मोठा हितैषी तसेच प्रेमवश आपला मंत्री, दूत आणि सारथी बनविले, तो स्वयं परमात्मा आहे. या सर्वात्मा सर्वदर्शी, अद्वितीय, अहंकार रहित आणि निष्पाप परमात्म्यामध्ये उच्च नीच कार्य करण्यामध्ये विषमता कधीच नसते. यामुळेच त्यांनी तुझ्या यज्ञाच्या समयी सर्व जणांचे चरण धुण्याचे काम केले होते ना. या प्रकारे सर्वकडे समभाव असून सुद्धा पहा ना, ते आपल्या प्रेमी भक्तावर किती कृपा करीत आहेत. याच कारणाने मी आता जे प्राणाचे विसर्जन करणार आहे, यावेळी भगवंतांनी दर्शन देऊन मला कृतकृत्य केले आहे. भगवतपरायण योगी पुरुष भक्तिभावाने आपले मन भगवंतामध्ये लावून वाणीने त्यांच्या नामाचे संकीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. ते कामना आणि कर्मबंधनापासून मुक्त होतात. यानंतर पितामहांनी भगवान श्रीकृष्णास म्हटले, हे देवादिदेव भगवंता, आपले प्रसन्न हास्य, रक्तकमलासम असलेल्या अरुण नेत्रांनी अत्यंत उल्हासपूर्ण मुख असलेल्या चतुर्भुज रूपात मी शरीर त्याग करीपर्यंत माझ्यासमोर उभे राहा. पितामहांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर युधिष्ठिरांनी अनेक रहस्यपूर्ण प्रश्न त्यांना विचारले. तत्ववेत्ता भीष्म पितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार पुरुषांचे स्वाभाविक धर्म, वैराग्य, निवृत्ती, प्रवृत्ती, धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म आणि भगवत धर्म या सर्वांबद्दल प्रत्येकाचे संक्षेपाने आणि विस्ताराने वर्णन करून सांगितले. याबरोबरच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीचे साधनाबद्दल विवेचन केले. पितामहा अशा प्रकारे धर्माचे प्रवचन करीत असतानाच उत्तरायण प्रारंभ होण्याची वेळ येऊन ठेपली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनास सर्व विचारांपासून निवृत्त करून आपल्या समोर उभे असलेल्या आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांमध्ये ते स्थिर केले. भगवान श्रीकृष्णांचा सुंदर चतुर्भुज देहावर पितांबर झळकत होता. पितामहांचे नेत्र या भव्य दिव्य देहाकडेच एकटक पाहत होते. त्यांना बाणांच्या तीक्ष्ण टोकामुळे होणारी पीडा भगवंतांचे दर्शन होताच निघून गेली होती आणि जे काही अशुभ दोष त्यांच्यामध्ये उरले होते ते सुद्धा नष्ट झाले होते. आता शरीराचा त्याग करण्याच्या समयी त्यांनी आपल्या समस्त इंद्रियांच्या वृत्तीविलासांना थांबवून ठेवले आणि मोठ्या प्रेमभावाने भगवंतांची ते स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णा, मी आपली ही बुद्धी जी अनेक प्रकारच्या साधनांचे अनुष्ठान करण्याने अत्यंत शुद्ध आणि कामना रहित झाली आहे,
ती आपणा चरणी समर्पित करीत आहे. हे अच्युता, आपण निरंतर आपल्या आनंदमय स्वरूपात स्थित राहून तिला लीला करण्याच्या प्रसंगी प्रकृतीचा स्वीकार करता. याच्यामुळेच ही सृष्टी परंपरा चालते आहे. आपले शरीर त्रिभुवन सुंदर असून वर्ण श्याम तमालपत्राप्रमाणे सावळा आहे. या सुंदर शरीरावर सूर्याच्या किरणासमान उत्तम पितांबर धारण केला आहे. कमळाप्रमाणे सुंदर मुखावर कुरळे कुरळे कुंतल भिरभिर उडत असून ते आपल्या मुखाची शोभा वाढवित आहेत. हे अर्जुन सखा भगवंता, माझी निष्कपट प्रीती आपणामध्ये निरंतर असू दे. मला युद्धाच्या वेळीची आपल्या विलक्षण छबीची आठवण येत आहे. आपल्या मुखावर रुळणारे कुरळे कुरळे कुंतल घोड्याच्या टापांनी उडणाऱ्या धुळीने मळाले होते. चेहऱ्यावर लहान लहान धर्मबिंदू शोभायमान होत होते. मी आपल्या तीक्ष्ण बाणांनी आपले दिव्य शरीर बद्ध करीत होतो. या सुंदर कवच मंडित भगवंतांच्या प्रती माझे मन, शरीर आणि आत्मा समर्पित हो. आपण आपला सखा अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे आपला रथ कौरव पांडवांच्या सेनेच्या मध्यभागी आणून ठेवला होता. तेथे थांबून आपण शत्रुपक्षांच्या योद्ध्यांच्या आयुष्याचे हरण केले होते. या पार्थ सखा भगवंतामध्ये माझी सदैव प्रीती राहो. अर्जुनाने ज्यावेळी दुरूनच कौरवांच्या सेनेच्या माझ्यासारख्या प्रमुख योद्ध्यांना पाहिले, त्यावेळी तो पाप समजून आपल्या स्वजनांच्या वधापासून विन्मुख झाला. त्यावेळी आपण गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून अर्जुनाच्या असामयिक अज्ञानाचा नाश केला होता. आपणात माझी निरंतर प्रीती राहो. मी प्रतिज्ञा केली होती की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा शस्त्र ग्रहण करण्यासाठी बाध्य करीन. या भक्ताच्या प्रतिज्ञेस सत्य करण्यासाठी आणि त्यांचे महात्म्य वाढविण्यासाठी आपण आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यावेळी आपण रथातून उडी घेऊन खाली आला आणि सिंह ज्याप्रमाणे हत्तीला मारण्यासाठी तुटून पडतो, त्याचप्रमाणे रथाचे एक चाक घेऊन मला मारण्यासाठी धावलात. ते इतक्या वेगाने धावलात की आपल्या खांद्यावरील उत्तरीय खाली पडले आणि पृथ्वी कापू लागली. मी आतताईने तीक्ष्ण बाण मारून आपल्या शरीराचे कवच तोडून टाकले होते. त्यामुळे शरीर रक्तबंबाळ झाले होते. अर्जुनाने आपणास अडविण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु बलपूर्वक माझ्याकडे मारण्यासाठी आपण धावतच आलात. असे करीत असताना सुद्धा माझ्याप्रती आपला अनुग्रह आणि भक्त वात्सल्यच होते. आपण अर्जुनाच्या रथाच्या रक्षणार्थ आपण डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक धरला होता. या दोन्हीमुळे आपली छबी अपूर्व दिसत होती. या महाभारत युद्धात वीरगतीस प्राप्त होणाऱ्या योद्ध्यांना अंतसमयी आपले दर्शन होत असल्याने ते सारूप्य मुक्तीस प्राप्त झाले होते. हे पार्थसारथी भगवंता, आपल्या प्रती माझी मरणासन्नाची परम प्रीती व्हावी हीच इच्छा आहे. हे भगवंता, तुमची सुंदर मनमोहक चाल, हावभावपूर्वक चेष्टा, मधुर हास्य आणि प्रेमपूर्ण दृष्टिक्षेप यांनी रासक्रीडेमध्ये गोपी सम्मानित झाल्या होत्या. परंतु त्यांच्या चित्तात अहंकाराचा वारा शिरताच आपण अंतर्धान पावलात. त्यावेळी त्या दुःखाने पीडित होऊन आपल्या बाललीलांच्या आठवणी काढून तळमळू लागल्या होत्या. त्यांचा विलाप पाहून दर्याद्र बुद्धीने आपण प्रकट झालात आणि त्या प्रकट झालेल्या श्रीकृष्णांच्या चरणी माझे परम प्रेम व्हावे हीच माझी इच्छा आहे. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनिजन आणि मोठ्या मोठ्या राजे महाराजांनी भरलेल्या सभेमध्ये सर्वांच्या एकमताने आपलीच अग्रपूजा झाली होती. तेच आपणच सर्वांचे आत्मा
परमप्रिय प्रभू, आज माझ्या मृत्यूसमयी माझ्या समोर उभे आहात. ज्याप्रमाणे एकच सूर्य अनेक डोळ्यांनी अनेक रूपात दिसतो, त्याचप्रमाणे आजन्मा भगवान श्रीकृष्ण आपणच निर्माण केलेल्या अनेक शरीरधारियांच्या हृदयात अनेक रूपांनी असल्याचा भास होतो. वास्तविक आपण एकच असून सर्वांच्या हृदयात विराजमान आहात. एवढे बोलून भीष्म पितामहांनी मन, वाणी आणि दृष्टीच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये आपणा स्वतःस लीन केले. त्याचवेळी त्यांचे प्राण भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन झाले आणि ते शांत झाले. यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले. साधू स्वभावाचे राजे लोक त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. पांडव श्रेष्ठ युधिष्ठिराने त्यांच्या मृत शरीराची अंत्येष्टी एका सम्राटाला स्वाजेल अशा रीतीने केली. पितामहांच्या स्वर्गवासानंतर सर्व पांडवांनी त्यांच्या आठवणी काढीत शोक केला. कुरुक्षेत्रावर जमलेल्या ऋषीमुनींनी भगवान श्रीकृष्णांचा नाम आणि लीलांचे वर्णन करीत स्तुती केली. यानंतर आपल्या हृदयास कृष्णमय करून ते आपापल्या आश्रमास परत गेले. युधिष्ठिर आपला कार्यभाग उरकून श्रीकृष्णासह हस्तिनापुरी आले. यानंतर महाराज धृतराष्ट्र आणि भगवान श्रीकृष्णांची अनुमती घेऊन समर्थ राजा युधिष्ठिर वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्मपूर्वक शासन करू लागले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.